सार्वभौम देवाला जाणून घेणे हा आजचा आपला विषय आहे. आणि सार्वभौम या शब्दाचा अर्थ सर्व जगावर किंवा सृष्टीवर राज्य करणारा किंवा नियंत्रण करणारा. आणि ह्या संदेश मालिकेचं नाव आहे जो देव तुम्हाला माहीत नसेल. आणि आज आपण पाहू देवाविषयीचे वेगवेगळे गुणधर्म आपण पाहत आलेलो आहोत की देव परमेश्वर कसा आहे, कोण आहे. आणि आज आपण आणखी एक वैशिष्ट्य, आणखी एक त्याच्याविषयीचा गुणधर्म पाहू. आणि तो म्हणजे की देव सार्वभौम आहे. त्याचं अखिल पृथ्वीवर, जगावर, तुमच्या आणि माझ्यावर नियंत्रण आहे. तो सार्वभौम आहे. दुसरा इतिहास याचा 20वा अध्याय. आणि या ठिकाणी याच्या 6व्या वचनामध्ये यहोशापाट राजाने ज्यावेळेस प्रार्थना केली त्यावेळेस देवाचं वर्तन करताना तो काय म्हणतो बघा. दुसरा इतिहास 20 आणि वचन 6. तो म्हणाला, हे आमच्या पूर्वजांच्या देवा परमेश्वरा, तू स्वर्गीचा देव आहेस ना. राष्ट्रांच्या सर्व राज्यावर तूच शास्ता आहेस ना. तुझ्या हाती एवढे सामर्थ्य व पराक्रम आहे की कोणाच्याने तुझ्यासमोर टिकाव धरवत नाही. तर बघा, हा राजा देव परमेश्वर एक शास्ता आहे. त्याचं नियंत्रण जगावर, पृथ्वीवर, राष्ट्रांवर आहे हे तो कबूल करीत आहे. आणि पुढे स्तोत्रांमध्ये आपण वाचतो, स्तोत्र करता म्हणतो स्तोत्र 22 आणि वचन 28 मध्ये. स्तोत्र 22 आणि 28. कारण राज्य परमेश्वराचे आहे, तोच राष्ट्रांचा शास्ता आहे. राज्य किंवा सत्ता ही परमेश्वराची आहे. जगातील सर्व सत्ता अधिकार याच्या सर्वात उच्च सत्ता, परम उच्च सत्ता ही सर्वसमर्थ देवाची आहे. कारण का? कारण तो सार्वभौम आहे. स्तोत्र 47 आणि याचं दुसरं वचन बघा. स्तोत्र 47 आणि 2 या ठिकाणी परमेश्वराबद्दल काय म्हटलेलं आहे. स्तोत्र करता म्हणतो, कारण परमेश्वर परात्पर व भयप्रद आहे. तो अखिल पृथ्वीचा महान सार्वभौम राजा आहे. तो अखिल पृथ्वीचा महान सार्वभौम राजा आहे. म्हणजे अखिल पृथ्वीचं राज्य, सत्ता ही त्याच्या अधीन आहेत. पुढे स्तोत्र 103 आणि वचन 19. स्तोत्र 103 आणि वचन 19 मध्ये असं लिहिलेलं आहे, परमेश्वराने आपले सिंहासन आकाशात स्थापिले आहे, त्याचे राज्य सर्वांवर आहे. बरेच वेळेस आपल्याला असं वाटतं की राजकीय परिस्थिती, जगाची परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे, देवाच्याही हाताबाहेर गेलेली आहे. परंतु तसं नाही. पवित्र शास्त्र असं सांगतं की त्याचे राज्य हे सर्वांवर आहे. त्याचा सत्ता व अधिकार हे सर्वांवर आहे. कारण तो सार्वभौम आहे. म्हणजे पहिली गोष्ट ही की जगावर, पृथ्वीवर, प्राणी मात्रावर, सृष्टीवर ही परमेश्वराची सत्ता आहे. कारण तो सार्वभौम आहे. आणखी नव्या करारात आपण पाहू की सार्वभौम म्हणजे नेमकं काय. एक घटना आहे की ज्यावेळेस प्रभू येशूने त्याच्या शिष्यांना बोटीत बसून पुढे जायला सांगितलं. संध्याकाळची वेळ होती आणि मध्यरात्रीच्या वेळेस वारा सुटला आणि त्यांची बोट बुडू लागली. ते भयभीत झाले. आणि आपण वाचलं मत्तेकृत शुभवर्तमान याच्या 8व्या अध्यायात जर आपण वाचलं तर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे ही घटना 23व्या वचनापासून. मग तो तारवावर चढल्यानंतर त्याचे शिष्य त्याच्या मागे आत गेले. तेव्हा पहा, समुद्रात मोठे वादळ उठले. ते इतके की तारू लाटांनी झाकू लागले. तो तर झोपेत होता. तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन अचानक जागे करून म्हणाले, प्रभूजी बचाव करा, आपण बुडतो. त्याने त्यांना म्हटले, अहो अल्पविश्वासी, तुम्ही का घाबरला. मग त्याने उठून वारा व समुद्र यांना दटाविले आणि अगदी निवांत झाले. खवळलेला समुद्र, वारा, लाटा. नुकतंच आपण पाहिलं की ज्यावेळेस
ते समुद्री वादळ आलं आणि कशा प्रकारे नुकसान झालेलं आहे. आणि या ठिकाणी असं वादळ आलेलं असताना प्रभू येशूने उठून वारा व समुद्रांना दटावले आणि अगदी निवांत झाले. तेव्हा तारवातील मनुष्यांना आश्चर्य वाटून ते म्हणाले, हा कसा मनुष्य आहे, वारा व समुद्रही त्याचे ऐकतात. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने हे त्याच्या शिष्यांना दाखवून दिलं की वारा समुद्र म्हणजे निसर्गावर त्याचं नियंत्रण आहे, कारण तो सार्वभौम आहे. इफिसकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि याच्या 20व्या वचनामध्ये पाऊल आणखी काय लिहितो बघा, देवाच्या सार्वभौमत्वाविषयी. इफिसकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि वचनं 20 आणि 21. इफिस 1, 20 आणि 21 या ठिकाणी पाऊल असं म्हणतो, त्याने तीच कृती ख्रिस्ताच्या ठायी दाखवून त्याला मेलेल्यातून उठविले. त्याने ख्रिस्ताला मेलेल्यातून उठविले आणि सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपण, सांप्रत आणि भावी युगातील कोणतेही नाव घ्या, त्या सर्वहून त्याला उंच करून स्वर्गलोकी त्याला आपल्या उजवीकडे बसविले. आता हे देवाने का केलं? कारण तो सार्वभौम आहे. ख्रिस्ताला त्याने उजवीकडे बसविले, मेलेल्यातून पुन्हा उठविले, कारण देव जो पुत्र ख्रिस्त ही सार्वभौम आहे म्हणून. म्हणजे देव सार्वभौम आहे म्हणजे त्याला पृथ्वीवरचा अधिकार, सत्ता आहे, त्याला निसर्गावरचाच अधिकार आहे. आणि तिसरी गोष्ट आपण पाहतो की त्याला मृत्यूवर अधिकार आहे. त्याने प्रभू येशूला मरणातून पुन्हा उठविले. फिलिप्पीकरास पत्र 2 आणि वचनं 9 ते 11 मध्ये पाऊल आणखी काय लिहितो आपण पाहू. फिलिप्पी 2 आणि वचनं 9 ते 11 तो म्हणतो, यामुळे देवाने त्याला फारच फार उंच केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. आणि ते श्रेष्ठ नाव आहे येशू. आणि हे नाव देवाने त्याला दिले. आपल्याला माहिती आहे की येशू हे नाव स्वर्गातून देवदूत पाठवून देवाने मरियाला सांगितलं आणि योसेफाला की त्या बाळाचं नाव येशू ठेव. म्हणजे हे नाव देवाने ठरवलेलं होतं. येशू हे नाव पृथ्वीवरचं नाव नाही, तर स्वर्गातील नाव आहे, स्वर्गीय नाव आहे. आणि म्हणून इथे लिहिलेलं आहे की देवाने त्याला फारच उंच केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. यासाठी की आणि कशासाठी त्याला उंच केले आणि ते नाव दिले? यासाठी की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली जे काय आहे त्याने येशूच्या नावाने गुडघे टेकावे. बघा, स्वर्गातच नव्हे तर पृथ्वीवर देखील प्रत्येकाने त्या नावात गुडघे टेकावे. आणि पृथ्वीवरच नव्हे तर पृथ्वीच्या खाली म्हणजे अधोलोकात देखील. आणि शेवटी पहिले पेत्र 3 आणि वचन 22 मध्ये पेत्र काय लिहितो आपण पाहू. पेत्राचे पहिले पत्र याचा 3रा अध्याय आणि वचन 22 या ठिकाणी पेत्र म्हणतो, तो स्वर्गात जाऊन देवाच्या उजवीकडे आहे आणि त्याच्या स्वाधीन देवदूत, अधिकारी व सत्ताधीश हे ठेवलेले आहेत. आता जरा ह्या वचनाकडे लक्ष द्या. तो म्हणतो की प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात देव पित्याकडे आहे, तो सार्वभौम आहे. आणि त्याच्या स्वाधीन किंवा त्याच्या अधीन कोण कोण आहेत बघा. देवदूत, अधिकारी व सत्ताधीश हे ठेवलेले आहेत. अधिकार चालवणारे, सत्ता चालवणारे देवाच्या देवदूत आणि सैतानाचे दुरात्मे हे दोन्ही प्रभू येशूच्या अधीन आहेत. कारण का? कारण तो सार्वभौम आहे म्हणून. आता ज्यावेळेस आपल्याला देवाच्या मुलांना, देवाच्या लोकांना हे सत्य कळतं की देव सार्वभौम आहे, त्याचं सर्व सृष्टीवर, मरणावर, निसर्गावर, आपल्या जीवनावर, मनुष्यांवर नियंत्रण आहे, त्यावेळेस आपल्याला एक दिलासा मिळतो. आपण निवांत, निश्चिंत असं होतो की देव सार्वभौम आहे. आणि यावरून आपल्याला कळतं की जे काही आपल्या जीवनात घडत आहे, आपलं जरी नियंत्रण नसलं, आपल्या जरी परिस्थिती आटोक्याच्या बाहेर गेली असली,
तरी ती देवाच्या हाताबाहेर जाऊ शकत नाही, कारण तो सार्वभौम आहे. आता हे कळल्यानंतर आपलं कर्तव्य काय आहे बघा. देव सार्वभौम आहे म्हणून आपण काय केलं पाहिजे हे सत्य आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात आज कसं लागू आहे. पहिली गोष्ट ही की देव सार्वभौम आहे म्हणून आपण त्याचा आदर केला पाहिजे, त्याचं भय बाळगलं पाहिजे. नीतिसूत्रे 9 आणि 10 मध्ये लिहिलेलं आहे की परमेश्वराचे भय हे ज्ञानाचा प्रारंभ होय. आता या ठिकाणी भय या शब्दाचा अर्थ भीती असा नव्हे, तर भीतियुक्त आदर. म्हणजे परमेश्वराचा आपण भीतियुक्त आदर केला पाहिजे. जसे मोठे अधिकारी किंवा मोठी व्यक्ती यांच्यासमोर आपण आदराने उभे राहतो, आदराने बोलतो, बसतो, त्यांचा सन्मान करतो. तसं देव सार्वभौम आहे म्हणून आपण त्याचा आदर केला पाहिजे, त्याची भीती बाळगली पाहिजे. आणि भीती बाळगणं म्हणजे काय? स्तोत्र 33 आणि याच्या 8व्या वचनात याविषयी स्तोत्रकर्ता काय म्हणतो आपण पाहू. स्तोत्र 33 आणि याचं वचन 8. या ठिकाणी स्तोत्रकर्ता म्हणतो, अखिल पृथ्वी परमेश्वराचे भय धरो, जगात राहणारे सर्व त्याचा धाक बाळगोत. म्हणजे देवाची अपेक्षा आहे की अखिल पृथ्वी आणि पृथ्वीवरील लोक हे त्याचं भय धरोत, म्हणजे त्याचा आदर करो, कारण तो सार्वभौम आहे. पण म्हणून पहिली गोष्ट देव सार्वभौम आहे म्हणून आपण त्याचा आदर केला पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण त्याचा आदर करतो, त्याची भीती बाळगतो, त्याचा भय धरतो, आपण काय काय करतो बघा. आपण जरा त्याच्या वचनातून पाहू कोणकोणत्या गोष्टी घडतात ज्यावेळेस आपण परमेश्वराचा भय बाळगून जीवन जगतो, त्याचा आदर करतो. नीतिसूत्रे 8 आणि वचन 13. नीतिसूत्रे 8 आणि 13 मध्ये असं लिहिलेलं आहे, परमेश्वराचे भय धरणे म्हणजे दुष्कर्माचा द्वेष करणे होय. गर्व, अभिमान, कुमार्ग व उद्दामपणाची वाणी यांचा मी द्वेष करतो. परमेश्वराचा भय बाळगणं, त्याचा आदर करणं, सन्मान करणं म्हणजे नेमकं काय? पहिली गोष्ट ही की दुष्कर्मापासून दूर राहणं, वाईट गोष्टींचा द्वेष करणं, गर्व, अभिमान, कुमार्ग आणि उद्दामपणाची वाणी यांचा तो म्हणतो मी द्वेष करतो. म्हणजे ह्या गोष्टीपासून दूर राहणं, ह्या गोष्टी न करणं म्हणजे परमेश्वराचा भय बाळगणं होय. नीतिसूत्रे 14 आणि वचन 26 बघा. नीतिसूत्रे 14 आणि 26. परमेश्वराचे भय धरल्याने श्रद्धा दृढ होते. काय होतं परमेश्वराचा भय बाळगल्याने? की आपला विश्वास, आपली श्रद्धा परमेश्वरावर ही अधिक दृढ होते. आणि ज्यांच्या ठायी श्रद्धा असते त्यांच्या मुलांना ती आश्रयस्थान होते. बघा, जे श्रद्धा बाळगतात, भय बाळगतात, त्यांच्या पुढच्या पिढीला, त्यांच्या मुलाबाळांना देखील ही श्रद्धा, हे परमेश्वराचं भय हे आश्रयस्थान होते. म्हणजे बघा, परमेश्वराचा भय बाळगण्याचा आशीर्वाद, त्याचं फळ आपल्यालाच मिळतं असं नाही, तर आपल्या पुढच्या पिढीला, आपल्या मुलाबाळांना देखील मिळत असतं. आणि मग स्तोत्र 25 आणि वचन 14 या ठिकाणी स्तोत्रकर्ता काय म्हणतो आपण पाहू. स्तोत्र 25 आणि वचन 14. परमेश्वराचं भय बाळगल्याने आणखी काय होतं? परमेश्वराचे सख्य त्याचे भय धरण्याबरोबर असते, तो आपला करार त्यांना कळवी. परमेश्वराचे सख्य किंवा गुपित किंवा हितगुज, जवळचे संबंध त्याचं भय बाळगण्याबरोबर असतं आणि तो त्यांना आपला करार कळवतो. म्हणजे काय? म्हणजे हे की ज्यांच्याशी आपला जवळचा संबंध असतो त्यांच्याशी आपण आपल्या मनातल्या गोष्टी बोलत असतो, त्यांना आपण मनातलं सांगत असतो. तसं देव त्याच्या मनातल्या गोष्टी, गुप्त गोष्टी, त्याच्याविषयीचे रहस्य जे देवाचं भय बाळगतात, जे त्याचा आदर करतात त्यांना तो कळवत असतो. म्हणजे आणखी एक आशीर्वाद हा की देवाच्या गुप्त गोष्टी
देवाचं वचनाचं प्रगटीकरण, आत्मिक प्रगटीकरण हे आपल्याला मिळत असतं. स्तोत्र 34 आणि याचं 7वं वचन. आणखी कोणकोणते आशीर्वाद आपल्याला मिळतात बघा. स्तोत्र 34 आणि वचन 7. परमेश्वराचा दिव्यदूत त्याचे भय धरण्याभोवती छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करतो. म्हणजे परमेश्वराचं भय बाळगल्याने, त्याचा सन्मान केल्याने आपलं संरक्षण आहे. परमेश्वर आपलं संरक्षण त्याच्या दिव्यदूतांच्या द्वारे करतो. संकटापासून, अपघातापासून, रोगराई, मरीपासून, सर्व वाईटापासून तो आपलं संरक्षण करतो. हा एक लाभ, हा एक आशीर्वाद आहे. आणि मग स्तोत्र 145 आणि वचन 39. स्तोत्र 145 आणि वचन 19. स्तोत्र 145 आणि वचन 19 मध्ये आणखी कोणता आशीर्वाद आहे बघा. असं म्हटलेलं आहे, तो आपले भय धरणाऱ्यांची इच्छा पुरवतो. किती वेळेस तुम्हाला आणि मला वाटतं की देवाने आपल्या इच्छा पुरवावी, आपल्याला जे वाटतं, आपली जी इच्छा आहे तसं व्हावं किंवा ते द्यावं. वचन सांगतं की तो आपले भय धरणाऱ्यांची इच्छा पुरवतो व त्यांची आरोळी ऐकून त्यांना तारितो. 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. इच्छा पुरवतो, आरोळी ऐकतो म्हणजे प्रार्थना ऐकतो, आणि त्यांना तारतो किंवा वाचवतो किंवा बचाव करतो. आणि प्रेषितांची कृत्ये याचा 9वा अध्याय आणि 31वा वचन. परमेश्वराचं भय बाळगल्याने आपल्याला काय काय मिळतं, काय काय लाभ होतो बघा. प्रेषितांची कृत्ये 9 आणि वचन 31. इथं लिहिलेलं आहे की अशा प्रकारे सर्व यहुद्या, गालिल व शोमरोन या प्रदेशातील मंडळीस स्वस्थता प्राप्त झाली आणि तिची वृद्धी होऊन ती प्रभूच्या भयात व पवित्र आत्म्याच्या समाधानात चालून वाढत गेली. प्रभूचं भय धरणाऱ्याने मंडळीची वाढ झालेली आहे, स्वस्थता प्राप्त झालेली आहे. पवित्र आत्म्याच्या द्वारे मंडळीला म्हणजे देवाच्या लोकांना समाधान प्राप्त झालेलं आहे बघा. आणि लूक 1 आणि 50. लूक शुभवर्तमान याचा 1ला अध्याय आणि 50वा वचन. ते त्याचे भय धरतात, जे त्याचे भय धरतात त्यांच्यावर त्याची दया पिढ्यानपिढ्या आहे. म्हणजे जेव्हा आपण त्याचा भय धरतो, त्याचा आदर करतो, सन्मान करतो, त्याची दया आपल्यावरच नव्हे, आपल्या पुढच्या पिढीवरच नव्हे, मुलाबाळावरच नव्हे, तर पिढ्यानपिढ्या त्याची दया आपल्यावर राहते. किती विशेष आहे. जरा विचार करा. परमेश्वर सार्वभौम आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे. पहिली गोष्ट ही की आपण त्याचं भय धरलं पाहिजे, त्याचा आदर केला पाहिजे. आणि जर त्याचा आदर केला तर हे सर्व आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. नीतिसूत्रे 19 आणि याच्या 23व्या वचनामध्ये आणखी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. नीतिसूत्रे 19 आणि वचन 23 आपण वाचू. परमेश्वराचे भय जीवन प्राप्तीचा मार्ग होय. म्हणजे ज्यांना जीवन प्राप्त करायचं आहे, जीवनाचा अर्थ समजून घ्यायचा आहे, त्यांना वचन सांगतं की परमेश्वराचा भय जीवन प्राप्तीचा मार्ग होय. जो ते धरतो तो सुखाने नांदतो. आणि किती जणांना आणि कोणाला सुखाने नांदायचं नाही आहे. प्रत्येकाला वाटतं की आपण सुखात, समाधानाने, शांतीने राहावं. पण त्याचं रहस्य आहे परमेश्वराचं भय धरणं, त्याचा आदर करणं. परमेश्वराचे भय जीवनप्राप्तीचा मार्ग होय. जो ते धरतो तो सुखाने नांदतो, त्याचे वाईट होणार नाही. किती विशेष आहे. त्याचे वाईट कोणी करू शकणार नाही. कारण का? तो देवाचा भय धरतो. आणि भय का धरतो? कारण त्याला माहीत झालेलं आहे की देव परमेश्वरात सार्वभौम आहे. दुसरी गोष्ट, परमेश्वराचा भय धरल्यामुळे, तो सार्वभौम असल्यामुळे आपण काय केलं पाहिजे की आपण त्याचं ऐकलं पाहिजे. देवाची सर्वात मोठी इच्छा ही आहे की आपण त्याला काहीतरी द्यावं, त्याच्यासाठी काहीतरी करावं. हे नाही, आपण काही देऊ शकत नाही. सगळं त्याचं आहे, आपण त्याचे आहोत.
तुमच्या आणि माझ्याजवळ जे आहे ते त्याचं आहे, हे जग त्याचं आहे. पण त्याची ही अपेक्षा आहे की आपण त्याचं ऐकावं, त्याचं आज्ञापालन करावं. म्हणून तो म्हणतो की होम व अर्पण यापेक्षा आज्ञापालन हे बरे, असं वचन सांगतो. परमेश्वराची इच्छा ही आहे की माणसाने, त्याच्या लोकांनी त्याचं ऐकावं, त्याचं आज्ञापालन करावं. आणि ज्यावेळेस आपल्याला कळतं की तो सार्वभौम आहे, त्याचं आपल्यावर, जीवनावर, जगावर, परिस्थितीवर, सर्व गोष्टीवर नियंत्रण आहे, त्यावेळेस आपोआप आपण त्याचं ऐकू लागतो, आपण त्याचं आज्ञापालन करू लागतो. आणि त्याचं आज्ञापालन करण्याबद्दल कोणकोणत्या गोष्टीत आपण त्याचं आज्ञापालन केलं पाहिजे, या विषयाच्या 10 आज्ञा आपल्याला थेसलोनिकरास पत्राच्या पहिल्या अध्यायात आढळतात. पहिले थेसलोनिकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि वचन ते 12 ते 18 आपण वाचतो की आपण जर आज्ञापालन केली पाहिजे. आज्ञापालन करणं म्हणजे नेमकं काय करणं, कोणत्या आज्ञा पाळणं. आणि या ठिकाणी ते सांगितलेलं आहे. या ठिकाणी ॲक्च्युली 10 आज्ञा आहेत. पहिले थेसलोनिक 5 आणि 12 ते 18 पहिली पाऊल म्हणतो 12व्या वचनात, बंधुजन हो, आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुमच्यामध्ये जे श्रम करतात, प्रभूमध्ये तुमच्यावर असतात व तुम्हाला बोध करतात, म्हणजे वचन शिकवतात, त्यांचा तुम्ही मान करावा. म्हणजे जे तुमच्यावर मंडळीमध्ये देवाने नेमलेले आहेत, जे तुम्हाला देवाचं वचन शिकवतात, तुमच्यासाठी प्रार्थना करतात, त्यांचा तुम्ही मान करावा. तर परमेश्वराचं आज्ञापालन करणं, देवाचं आज्ञापालन करणं नव्या कराराप्रमाणे म्हणजे काय? पहिली आज्ञा ही आहे की देवाच्या सेवकांचा, देवाच्या लोकांचा आपण मान करावा, त्यांचा आदर करावा, म्हणजे देवाचं आज्ञापालन करणं. दुसरी गोष्ट पुढच्या वचनात तो म्हणतो 13व्या वचनामध्ये, आणि त्यांच्या कामामुळे त्यांना प्रेमाने अत्यंत मान द्यावा, तुम्ही आपसात शांत असा. दुसरी आज्ञा आहे की आपण एकमेकामध्ये आपसात शांतीने राहणे, म्हणजे आपापसात मतभेद हे नसणे, शांतीने राहणे. आपण एकमेकाबरोबर शांतीने राहतो म्हणजे आपण त्याचं आज्ञापालन करतो. ही दुसरी आज्ञा आहे नव्या करारातली. तिसरी वचन 14, बंधूंनो, आम्ही तुम्हाला बोध करतो की अव्यवस्थित लोकांना ताकीद द्या, जे अल्पधीराचे आहेत त्यांना धीर द्या. जे अव्यवस्थित आहेत त्यांना व्यवस्थित राहण्याबद्दल ताकीद द्या, त्यांना त्यांची चूक निदर्शनास आणून द्या. आणि जे अल्पधीराचे आहेत, जे आत्मिकरित्या अशक्त आहेत, त्यांना धीर द्या. आणि म्हणून चौथी आज्ञा जी आहे ती ही की जे अशक्त आहेत, दुर्बल आहेत, अल्पधीराचे आहेत, त्यांना आपण धीर देणं, त्यांचं सांत्वन करणं, त्यांना उत्तेजन देणं, म्हणजे देवाचं आज्ञापालन करणं. 5वी आज्ञा आहे की वचन 14, सर्वाबरोबर सहनशीलतेने वागा. ज्यावेळेस आपण सहनशीलतेने एकमेकाबरोबर वागतो तेव्हा आपण त्याचं आज्ञापालन करतो. ही 6वी आज्ञा. आणि 7वी आज्ञा वचन 15, कोणी वाईटाबद्दल कोणाचे वाईट करू नये म्हणून जपा, आणि सर्वदा एकमेकांचे व सर्वांचे चांगले करीत राहा. 7वी आज्ञा काय आहे की आपण जशा तसं एकमेकांशी वागू नये, वाईटाबद्दल वाईट करू नये. 8वी आज्ञा वचन 16, सर्वदा आनंदित असा. कोणत्याही परिस्थितीमध्ये काही चाललेलं असताना, आणि तो आनंद कशामुळे? पाऊल म्हणतो की प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा, की आपण प्रभूमध्ये आहोत, आपण त्याच्या हातात आहोत, जो सार्वभौम आहेत हे माहीत असल्यामुळे आपण आनंद करू शकतो. आणि म्हणून 8वी आज्ञा आहे की सर्वदा आनंद करा. म्हणजे काय? याच्या उलट की निराश होऊ नका, हताश होऊ नका, धैर्य सोडू नका. 9वी आज्ञा
वचन 17, पहिले थेसलोनिके 5 आणि 17, निरंतर प्रार्थना करा. म्हणजे न थांबता सतत नेहमी प्रार्थनेत राहा. प्रार्थनेच्या वातावरणात देवाशी कनेक्टेड राहा. देवापासून दूर जाऊ नका. हे करणं म्हणजे आपण त्याचं आज्ञापालन करणं. ही 9वी आज्ञा नव्या करारातली. आणि 10वी आज्ञा आहे वचन 18 मध्ये, सर्व स्थितीत उपकार स्मरण करा. सर्व स्थितीत, हे महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस परिस्थिती अनुकूल असते, चांगली असते, तेव्हा कोणी पण उपकार स्मरण करतं, नाही का? परंतु परिस्थिती जेव्हा कठीण असते, खराब असते, अशा स्थितीत उपकार मानणे, अशा स्थितीत लक्षात ठेवणं की देव सार्वभौम आहे. परिस्थिती माझ्या हाताबाहेर गेली तरी त्याच्या हाताबाहेर गेलेली नाही आहे, त्याचं नियंत्रण आहे. हे कळल्यावर आपण त्याचे उपकार स्मरण करू शकतो. त्या परिस्थितीत आपण उपकार मानू शकतो. आणि पुढं असं लिहि, कारण तुमच्याविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा ही आहे. देवाची इच्छा काय आहे? की आपण प्रार्थना करावी, लवकर ती परिस्थिती बदलावी? नाही. देवाची इच्छा ही आहे की त्या परिस्थितीत आपण त्याचे उपकार मानावे, आनंद करावा. आता जरा विचार करा. देव सार्वभौम आहे म्हणजे दुसरी गोष्ट ही की आपण त्याचं ऐकणं, त्याचं आज्ञापालन करणं. आणि तिसरी गोष्ट, देव सार्वभौम आहे हे कळल्यानंतर आपण त्याची भक्ती करू लागतो. आपण आपोआप मनापासून त्याची भक्ती करायला प्रवृत्त होतो. आता मत्तई 14 मध्ये एक घटना आहे, आपण वाचू की ज्यावेळेस त्याच्या शिष्यांनी न सांगता आपोआप प्रभू येशूची भक्ती केली, त्याला देव म्हणून, देवाचा पुत्र म्हणून मानलं. मत्तई शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि याच्या 22व्या वचनापासून आपण वाचू. मत्तई 14 आणि 22. नंतर मी लोकसमुदायास निरोप देत आहे, तो तुम्ही तारवात बसून माझ्या पुढे पलीकडे जा, असे म्हणून त्याने, म्हणजे प्रभू येशूने, शिष्यांना लागलेच लावून दिले. मग तो लोकसमुदायास निरोप दिल्यावर तो प्रार्थना करावयास डोंगरावर एकांती गेला आणि रात्र झाल्यावरही तो तेथे एकटा होता. म्हणजे प्रभू येशूने लोकांना त्यांच्या घरी पाठवून दिलं. तो डोंगरावर प्रार्थना करायला निघून गेला आणि त्याच्या शिष्यांना बोटीत बसून पुढे पाठवून दिला. आणि काय झालं बघा. इकडे वारा तोंडचा असल्यामुळे तारू लाटांनी हैराण झालेले असे समुद्राच्या मध्यभागी होते. तेव्हा रात्रीच्या 4थ्या प्रहरी तो समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला. त्यांना वाटलं की आपण बोलतो. ही दुसरी घटना आहे की त्याने दाखवून दिला की त्याचं समुद्रावर नियंत्रण आहे. आणि मध्यरात्रीची वेळ, खवळलेला समुद्र, आणि अशा वेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्याकडे समुद्रावरून चालत आलेला आहे. बघा, शिष्य त्याला समुद्रावर चालताना पाहून घाबरे होऊन म्हणाले, भूत आहे, आणि ते भिवून ओरडले. परंतु येशू त्यांना लागलाच म्हणाला, धीर धरा, मी आहे, भिवू नका. आता समुद्रावर कोणी चालत नसतं आणि म्हणून हे भूत आहे असं ते शिष्य समजले आणि ओरडू लागले. पण प्रभू येशूने त्यांना ओरडून सांगितलं की धीर धरा, तो मी आहे. आणि मग काय झालं बघा. तेव्हा पेत्राने उत्तर दिले, प्रभूजी, आपण आहात तर पाण्यावरून आपणाकडे यावयास मला सांगा. त्याने म्हटले, ये. तेव्हा पेत्र येशूकडे जायला तारवातून उतरून पाण्यावर चालू लागला. पेत्राच्या मनात विश्वास उत्पन्न झाला की जर तो चालू शकतो तर मी पण चालू शकतो. आणि म्हणून त्याने ही इच्छा प्रदर्शित केली. आणि प्रभू येशूने एका शब्दात त्याला म्हटलं की ये. आणि एका शब्दावर त्याने आज्ञापालन केलं. त्याने तारवातून बाहेर पाय टाकला आणि तो समुद्रावर चालू लागला. आणि सर्व शिष्य श्वास रोखून पाहत होते. जरा विचार करा, मध्यरात्रीची वेळ, खवळलेला समुद्र, आणि तो प्रभू येशूकडे पाण्यावरून चालून जात आहे. पेत्र एकच शिष्य होता की जो पाण्यावरून चालला. आणि पुढे वचन 30,
परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला, प्रभूजी मला वाचवा. येशूने त्याच क्षणी हात पुढे करून त्याला धरले व म्हटले, अरे अल्पविश्वासू, तू संशय का धरलास. आता बरेच वेळेस लोक पेत्राला दोष देतात की त्याने संशय धरला म्हणून तो बुडायला लागला. पण आपण काय करतो? त्याने तरी ती रिस्क घेतली. विश्वास ही रिस्क आहे. त्याने रात्रीच्या वेळेस तारवातून बाहेर समुद्रात पाय टाकला आणि तो चालला. दुसरं कोणीही चाललं नाही. बाकीचे सर्व बोटीत बसून बघत होते. जो कोणी आजही अशी रिस्क घेतो, प्रभू ईश्वरच्या वचनावर चालण्याचा प्रयत्न करतो, तो बुडू लागतो. त्याचं लक्ष इकडे तिकडे जातं. परंतु रिस्क अजिबात न घेणं, त्याच्यापेक्षा लक्ष इकडे तिकडे जाऊन बुडणं हे तरी चांगलं आहे. कारण प्रभू येशू आपल्याला बुडू देत नाही. त्याने पेत्राला बुडू दिलं नाही. बाकीचे बोटीत सुरक्षित बसलेले होते. आज असंख्य विश्वासणारे बोटीत तारवात सुरक्षित बसलेले आहेत. ते म्हणतात, आम्ही विश्वासी आहोत, विश्वासणाऱ्यांचं जीवन जगत आहोत, विश्वासाने जगत आहोत. पण कृतीशिवाय विश्वास निरर्थक आहे. या ठिकाणी पेत्राने कृती केलेली आहे. त्याने तारवातून बाहेर पाऊल टाकलेलं आहे, समुद्रावर पाऊल टाकलेलं आहे, जरी तो बुडू लागला तरी, आणि त्याने चालून दाखवलेला आहे. प्रभू येशूने त्याच्या विश्वासाचा आदर केला. तो चालू शकला आणि ज्यावेळेस तो बुडू लागला त्याने त्याला आधार दिला, त्याला धरलं, त्याला धीर दिला, त्याला वाचवलं. आणि ज्यावेळेस विश्वासाने चालण्याचा प्रयत्न करतो, काही वेळेस आपण बुडू लागतो, पण देवाची स्तुती असो की तो आपल्याला धरतो, आधार देतो, तो आपल्याला बुडू देत नाही. आणि मग वचन 32, मग ते तारवात चढल्यावर वारा पडला. प्रभू येशू आणि पेत्र जेव्हा तारवात आले त्यावेळेस वारा निवांत झाला, वादळ शांत झालं. आणि मग काय झालं बघा. वचन 33, तेव्हा जे तारवात होते ते त्याच्या पाया पडून म्हणाले, आपण खरोखर देवाचे पुत्र आहात. बाकीचे जे बसलेले होते गंमत पाहत होते, पेत्र कसा बुडाला, कसा बुडतो, आता काय होतं. ते आणि पेत्र सर्व मिळून प्रभू येशूच्या पाया पडले आणि म्हणाले की खरोखर आपण देवाचे पुत्र आहात. का ते तसं म्हणू शकले? कारण त्यांनी पाहिलं, त्यांना कळून चुकलं की त्याचं समुद्रावर नियंत्रण आहे, समुद्र त्याच्या पायाखाली आहे. तो त्याच्यावर चालू शकतो, तो वादळ शांत करू शकतो. तो सार्वभौम देव आहे. आणि तो सार्वभौम आहे हे कळल्यानंतर त्यांनी त्याची भक्ती केली. ज्यावेळेस तुम्हाला आणि मला कळतं, ज्यावेळेस माणसाला कळतं की देव सार्वभौम आहे, त्याच वेळेस तो चर्चला जाऊ लागतो, त्याच वेळेस तो देवाची खरी भक्ती करू लागतो. तोपर्यंत त्याला चर्चचं, देवाच्या भक्तीचं महत्त्व नसतं. पण ज्यावेळेस अनुभव येतो की तो सार्वभौम आहे, ज्यावेळेस हे प्रगटीकरण प्राप्त होतं, त्याच वेळेस आपण त्याची भक्ती करू लागतो. आणि म्हणून देव जर सार्वभौम आहे तर आज तुमचा प्रतिसाद काय आहे? तुम्ही त्याचा आदर करीत आहात का? तुम्ही त्याचं आज्ञापालन करीत आहात का? तुम्ही त्याची भक्ती करीत आहात का? जर हे करत असाल तर मग याचा अर्थ असा आहे की देव सार्वभौम आहे हे तुम्हाला कळलेलं आहे. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.